मदरशांचं 50 लाखांचं अनुदान थांबवा, सामान्य शाळांमध्ये रूपांतर करा। हिंदू जनजागृती समितीनं राज्य शासनाकडे ही मागणी केली आहे। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मदरशांचं सर्वेक्षण करा, अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा सुनील घनवट यांनी इशारा दिलाय। राज्य सरकारनं डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 308 मदरशांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाला हिंदू जनजागृती समितीनं तीव्र विरोध दर्शवला असून हे अनुदान त्वरित थांबवून राज्यातील सर्व मदरशांचं सामान्य शाळांमध्ये रूपांतर करावं असं निवेदन समितीच्या वतीनं राज्य सरकारकडे देण्यात आलेलं आहे। आसाम सरकारनं ज्याप्रमाणे सर्व अनुदानित मदरशांचं रूपांतर सामान्य माध्यमिक शाळांमध्ये केलं, तसंच पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलावं। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व मदरशांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यातील आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस विद्यार्थी संख्येची चौकशी करण्यात यावी, या मागण्या राज्य शासनाकडे समितीनं केलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या मदरसांसाठी 50 लाखाचं अनुदान घोषित करण्यात आलेलं आहे। 308हून अधिक मदरसांना हे अनुदान घोषित केलेलं आहे। वास्तविक पाहता याची काही आवश्यकता नाही। या सर्व निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे दिलेलं अनुदान किंवा घोषित केलेलं अनुदान तत्काळ हा निर्णय रहित करण्यात यावा आणि मदरसांचं रूपांतर सामान्य पाठशाळांमध्ये शाळांमध्ये ज्याप्रमाणे आसाम सरकारने केलेलं आहे त्याप्रमाणे करण्यात यावं।